चिपळूण शहरामध्ये घरपट्टी वाढी संदर्भात वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या संघटना आपापल्या परीने सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करतोय। तर त्याच अनुषंगाने आम्ही 16 डिसेंबरला चिपळूण नगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सन्माननीय क्षेत्रप्रमुख बाळासाहेब कदम आणि आमचे तालुका विनोददादा झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी भोसले साहेब यांची भेट घेतली आणि आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की आमचं जे निवेदन आहे तर त्या निवेदनामध्ये आमच्या दोनच मागण्या आहेत की ज्यांची घरपट्टी वाढीसाठी जे अर्ज करतील त्यांचा पुनर्सर्वे व्हावा आणि तोपर्यंत त्यांची 2% जो दंड आहे तो आकारण्यात येऊ नये। तर ह्याच्या आमच्या मागण्या आहेत। तर त्या मागण्या सन्माननीय मुख्याधिकारी यांनी मान्य केल्या आणि तसं लेखी पत्र ते त्यांनी आम्हाला कालच्या तारखेला स्वतः शहरप्रमुख शशिकांत मोदी यांना त्यांनी पोच केलेला आहे। लिखित स्वरूपामध्ये हजर राहणार। त्यानंतर आमचा दुसरा टप्पा असा होता की सोमवार, मंगळवार, बुधवार का 23, 24, 25 ह्या 3 तारखेला आम्ही साखळी आंदोलन चिपळूण नगरपालिकेचे इथं करण्याचा मानस व्यक्त केला होता। या संदर्भात आमचे शिवसेनेचे नेते आणि सचिव सन्माननीय विनायक राऊत साहेब यांनी तसे आम्हाला आदेश दिले होते। तर त्या आदेशाप्रमाणे आम्ही माननीय पोलीस निरीक्षक सन्माननीय मेंगडे साहेब आणि प्रांत लिंगाडे साहेब यांच्याकडे आम्ही लेखी पत्र दिलं। ते पत्र आम्ही बुधवारी दिलं। गुरुवार, शुक्रवार, शनिवार आम्हीच त्यांच्या उत्तराची वाट बघितली। त्यात आम्ही काय म्हटलं होतं की सर्वसामान्य जनतेच्या जाचकटींनी जी तुम्ही घरपट्टी वाढवलेली आहे त्याची जनजागृती करण्यासाठी लोकशाही पद्धतीने आम्हाला चिपळूण नगरपालिकेसमोर साखळी उपोषण आंदोलन करावायचं आहे। तर ते सन्माननीय प्रांतसाहेबांनी काय केलं, चिपळूण नगरपालिकेला हे दिलं, लिखित पत्र दिलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे आंदोलन होणार आहे तर ते आंदोलन होऊ नये त्याच्यासाठी त्यांच्या जे काय अटी शर्ती आहेत किंवा त्यांना जी काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊन तसं त्यांना तुम्ही पत्र द्या म्हणून त्यांनी आम्हाला पत्र दिलं कुणी मुख्याधिकाऱ्यांनी। म्हणजे काय झालं की जनतेसाठी ह्या संपूर्ण प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे हा पहिल्यापासून अग्रभागी राहिलेला आहे। मग ते आंदोलन असेल, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देणं असेल किंवा मुख्याधिकाऱ्यांकडून लिखित स्वरूपात ते सगळं लिखाण जे लिखित पत्रक असेल ह्या सगळ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चिपळूण शहर हा अग्रेसर राहिलेला आहे आणि त्याचा जे भाग म्हणून आपण आंदोलन करत होतो। परंतु आंदोलनाला आजपर्यंत वारंवार संपर्क करूनही दोन्ही म्हणजे प्रांत असं म्हणतायत की पोलिसांकडून यायला पाहिजे, पोलीस असं म्हणतायत की प्रांतांशी आम्ही चर्चा करतो आणि मग आम्ही तुम्हाला देतो। म्हणजे प्रशासनाने आम्हाला सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवशी आंदोलन करण्याची अप्रत्यक्षरित्या परवानगी नाकारलेली आहे। पट्टीचा जो निर्णय नगरपालिकेने घेतला काल परवा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एका एजन्सीला देऊन हा सर्वे करण्यात आला आणि मग त्यावेळेला देखील काही लोकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या। परंतु ह्या सर्व गोष्टी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थांबवल्या गेल्या आणि निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा एकदम जाचकाठी किंवा ज्या पद्धतीने ही जी वाढीव आणि अशी लोकांना त्रासदायक अशी घरपट्टीची आकारली गेली त्यासाठी आम्ही परवा 148वा वर्धापन दिन चिपळूण महानगरपालिकेचा होता 148 तर त्या दिवशी आम्ही खूप मोठं आंदोलन त्या ठिकाणी करण्याच्या पवित्रतेमध्ये आम्ही होतो। परंतु आम्हाला मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की आज आनंदाचा दिवस आहे आणि ठीक आहे एक 48 वर्षाची परंपरा 148 वर्षाची परंपरा असलेलं चिपळूण शहर आणि त्याला तो वर्धापन दिन। परंतु आपण जर बघितलं तर जवळजवळ 2 वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेला की चिपळूणमध्ये प्रशासनाचा कारभार चालू आहे। त्यांना कोणत्याही प्रकारचं लोकप्रतिनिधींकडून म्हणजे कुठलंही व्यासपीठ राहिलं नाही आणि मग ज्या पद्धतीने मनमानी कारभार या पद्धतीने या प्रशासनाचं चाललं आहे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा जी मोठ्या प्रमाणात केलेली करवाढ ती आहे। जवळजवळ 18,886 पेक्षा जवळजवळ 19,000च्या आसपास जवळजवळ प्रॉपर्टीज आहे त्यांच्यावर कर आकारला जाते। आमचे अनेक मुद्दे या अनुषंगाने होते की बाबा हे जे जेव्हा तुम्ही जे कर आकारणी करताय त्यामध्ये आपण कर आकारणी करताना प्रत्येक इमारतीला वेगवेगळ्या पद्धतीने करायला हवी।
कारण की RCC बांधकाम असेल, मातीचं बांधकाम असेल, चिरे बांधकाम असेल, तर ह्यामध्ये त्या पद्धतीचं वर्गीकरण करून कर आकारणी व्हायला पाहिजे. एखादी आता चिपळूण शहरामध्ये 60-60, 70-70 वर्षापेक्षा अधिकच्या जुन्या इमारती आहेत, तर त्याच्या व्हॅल्युएशनप्रमाणे त्याचं कर आकारणी व्हायला पाहिजे. अशा प्रकारचे अनेक मुद्दे ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्यामध्ये संस्थांमध्ये ज्या कर आकारले जातात तेव्हाचे निकष बघून जे आकारले जातात त्या पद्धतीने केलेत की नाही, किंबहुना आता शशिभूषण मोदींनी जे सांगितलं की अनेक ठिकाणी अनेक घरांच्या तुमचे घर क्रमांकच बदललेले आहेत. अशा अनेक गोष्टी यामध्ये आहेत आणि प्रशासन जर गळचेपी करून आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना काही थांबणार नाही. याकरता आम्ही आज निश्चित परमिशन मागून आमचं आंदोलन आम्ही करणार होतो, पण जर तशा पद्धतीने देणार नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरून या विषयीचा जाब आम्ही विचारू. परवा आम्हाला मुख्य अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं की ज्या लोकांना आक्षेप आहे त्यांनी जर आमच्याकडं अर्ज केले तर त्याचे आम्ही सुनावणी घेऊन किंवा त्यांची फेर सगळे आम्ही करू असं त्यांनी जो मुद्दा मांडला होता. तर त्या पद्धतीने आम्ही अनेक लोकांना त्याविषयी पण आवाहन केलं होतं की बुवा ज्यांना शंका आहे, ज्यांना घरपट्टीविषयी आक्षेप आहे अशाने अर्ज करा आणि आम्हाला तेच अपेक्षित आहे त्या त्यांची मोजणी व्हावी. त्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही शंका आहेत, कुशंका आहेत त्या मान्य करायला हव्यात. कोणत्याही निकषावर त्यांनी एवढ्या मोठ्या पद्धतीने घरपट्टी वाढवली. म्हणजे आता मगाशी आमचे संजय रेड्डी माझे असे बोलले की मला वाटतं त्यांची घरपट्टी 600 का 1600वर गेली. म्हणजे किती पटीनं घरपट्टी वाढते हे देखील बघणं गरजेचं. आणि एक गोष्ट निश्चित आहे की आमचं तर खरं अपशिकच असं आहे की विधानसभेला यांनी जाणीवपूर्वक ही सगळी करवाढ थांबवली होती, आता ती पुन्हा काढली. जर लोकांना अन्यायकारक ही घरपट्टी असेल आणि जर लोकांच्या ज्या भयाविषयीच्या एकदम तीव्र अशा भावना आहेत, जर योग्य जर न्याय जर नगरपालिकेने दिला नाही तर शिवसेना स्टाईल रस्त्यावर उतरेल आणि त्यांना चौक या उत्तर ते आम्ही सगळ्या गोष्टींचा नक्की उत्तर देऊ.